शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विशाल येवाळे स्वागत करतो तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या एमएच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओचा टॉपिक म्हणजे टरबूज पिकावरील आपण जे थ्रिप्सचं नियोजन आहे त्याच्यावर थोडीशी तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आपण टरबूज पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन इथं बघितलेलं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत टरबूज पिकावरची जे थ्रिप्सचा अटॅक होतो त्याला आपल्याला कसं नियोजन करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, टरबूजाची भरपूर अशा प्रमाणात आपल्याला लागवड झालेली आपल्या आजूबाजूला जर दिसूनच येत आहे. पण यावरती आपल्याला शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे तिथं सध्याला वातावरणातील बदल म्हणजे सध्याला आभळट वातावरण, दिवसा धुई येणं अशा समस्या भरपूर आपल्याला जाणवत आहे आणि आपल्या प्लॉटला त्या त्रासदायी ठरत आहे. तसंच आज आपण आपल्या फार्मरचा जो टरबूजाचा जो प्लॉट होता त्या प्लॉटवर आपण तसेच इथं समस्या बघितली आहे. त्यांच्या समस्याचं निदान करण्यासाठीच आपण इथं प्लॉटवर आलेलो आहोत. तर सोबतच व्हिडिओ बनवून तुमचंही जी काही समस्या आहे तर त्यावरही आपण उपाययोजना करणार आहोत. तर विनंती इतकी जे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मित्रांनो, इथं जर कधी आता आभळट वातावरण आहे आणि आपल्या प्लॉटला सेटिंग होण्याचा टाईम आहे तर त्यावेळेस तुमच्या प्लॉटवर थ्रिप्सचा अटॅक तुम्हाला भरपूर अशा प्रमाणात झालेला दिसत आहे. त्यामुळे तुमचा प्लॉटचा शेंडा जागेवर थांबला आहे. तुम्ही ड्रिपनं कितीही खत देऊ लागले पण तुमचा प्लॉटचा शेंडा हा उकलत नाही आणि पुढं चालतही नाही. तर यासाठी आपल्याला बाहेरून आपण जंप, सोलोमॉन असं कुठलंच उत्पादन आपल्याला त्यावर फवारणी करता येत नाही किंवा ॲक्टर झालं असं कुठलं त्यावर आपण उत्पादन फवारणी करू शकत नाही. याचं मोठं मागचं कारण म्हणजेच तर आता जर आपण ते उत्पादन फवारणी केलं तर आपल्याला पुढं जे काही मधमाशीचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवर दिसतो तर तो प्रादुर्भाव आपल्याला इथं झालेला दिसत नाही, म्हणजेच आपल्या प्लॉटची त्यामुळे सेटिंगही होत नाही. तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला बायोपेस्टिसाईडचा इथं यूज करायचा आहे. बायोपेस्टिसाईडचा यूज केल्यामुळे काय होतं, तुम्हाला जे काही थ्रिप्स वगैरे असतात ते सर्व तुमचे किल होऊन जातात आणि पण तुमचे जे मधमाशीचा जो प्रादुर्भाव आपल्या याच्यावर झालेला पाहिजे, आपल्याला मधमाशी आपल्या प्लॉटवर आली पाहिजे, तर त्यावेळं आपल्याला मधमाशीचं कोणतंही प्रकारे नुकसान तिथं म्हणजे मधमाशी येतच, त्यामुळे आपल्या प्लॉटवर मधमाशी येत असते. म्हणजे कुठेही न येण्यासारखं असं बायोपेस्टिसाईडमध्ये काही नसतं. तर बायोपेस्टिसाईडमध्ये आपल्याला इथं बायो आर 303 हे उत्पादन फवारणी करायचं आहे आणि सोबतच मित्रांनो ते जर कधी करून झालं असेल तुमचं किंवा कदाचित तुम्हाला त्याने पाहिजे तसे रिझल्ट नाही आले तर त्यामुळे तुम्ही समृद्धी बायोटेकचं आयुष हे उत्पादन घेऊ शकता. सोबतच समृद्धी बायोटेकचं तुम्ही चमक हे उत्पादन त्यासोबत वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, हे दोन उत्पादनं जर कधी तुम्ही सोबत वापरले तर हमखास 100% तुम्हाला इथं थ्रिप्सवर नियोजन चांगल्या प्रमाणात मिळणार आहे आणि थ्रिप्सवर कंट्रोलही तुम्हाला इथं चांगल्या प्रकारे मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, तुमच्या जे प्लॉटवर मधमाशी जी खेळती राहणार आहे तीही यामुळे खेळती राहणार आहे. म्हणजेच मधमाशी जर तुमच्या प्लॉटवर खेळती येत राहिली तर तुमच्या प्लॉटची जी सुरुवातीची जी सेटिंग असते म्हणजे 2 फळापर्यंतची जी सेटिंग 2 ते 3 फळापर्यंतची जी सेटिंग असते ती इथं तुम्हाला चांगल्या प्रमाणात होऊन जाते. सोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्याला तिथं ड्रिपमधून बोरगावे टेक्नॉलॉजीचं इन्स्प्रिन हे तुम्हाला प्रति एकरसाठी 1 लिटर ड्रिपने द्यायचं आहे. त्यासोबत तुम्ही 126100 हा ग्रेड एकरी 5 किलो द्यायचा आहे. हे जर तुमचं पहिलं नियोजन. सोबतच मित्रांनो, 3 दिवसानंतर तुम्हाला रिवर्क ड्रिप हे बी बोरगावे टेक्नॉलॉजीचं जे काही रिवर्क ड्रिप हे उत्पादन आहे हे तुम्हाला 3 दिवसानंतर परत प्रति एकरसाठी 2 लिटर तिथं द्यायचं आहे. यासोबत शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रति एकर 5 किलो 134013 हे उत्पादन तुम्हाला तिथं घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, यामुळे काय होईल, तुमचा वरून थ्रिप्सचा अटॅकही कमी होऊन जाईल आणि प्लॉटला खालून ताकद मिळत राहील. ड्रिपमधून तुम्ही जी ड्रिंचिंग देणारे, आळवणी करणारे त्या खतांची, तर तुमच्या प्लॉटला ताकदही मिळत राहील. ताकद मिळाल्याने तुमचा प्लॉट सुदृढ आणि सक्षम होऊन वातावरणातील बदल घडत असताना सक्षम राहील आणि प्लॉटची ग्रोथही चांगली होईल आणि तुमच्या प्लॉटला सेटिंगही चांगल्या प्रमाणात होईल. तर फक्त मित्रांनो, अशा बदलत्या वातावरणाची फवारणी तुम्हाला एक सांगतो लक्षात घ्यायची आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बायो आर 303 हे उत्पादन घ्यायचं आहे. याच्यासोबत तुम्हाला ॲमिस्टार टॉप किंवा ॲमिस्टार टॉप हे उत्पादन घ्यायचं आहे आणि सोबतच कोणतंही ॲमिनो बेस एखादं टॉनिक घ्यायचं आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल इसाबिएल किंवा इसाबियन घेऊ शकता तुम्ही
किंवा शेतकरी मित्रांनो बोरगाव टेक्नॉलॉजी तुम्ही 7 डेजही घेऊ शकता। आणि हे जर कधी फवारणी नाही झाली तुमच्याकडे अवेलेबल तर सोबत मित्रांनो तुम्ही समृद्धी बायोटेकचं चमक आणि समृद्धी बायोटेकचं आयुष ही फवारणी काढायची आहे, जेणेकरून तुमचं थ्रिप्स वगैरे सगळं क्लिअर होईल आणि तुमचा प्लॉट सुदृढ होईल। धन्यवाद।